न छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. हे अंक तुलाच का दिसले? हे सगळं मला आधीला सांगितलं पाहिजे. अहो नाही म्हणजे हे आकड्यांविषयी सांगा त्याला, पण कुसुम वंशंची जे काय झालं ना ते नका असं शुभ्राच म्हणाली. त्यावेळी कुसुमात्याच होत्या वाड्यावर. Exactly, Mr. Shastri. Kusumatya seems to be a very interesting lady. हे आकडे मी का लिहून ठेवले? गुड मॉर्निंग आजोबा. व्हेरी गुड मॉर्निंग. शुभ्रा जरा चहा देतेस का प्लीज? वा, आजची सकाळ शुभ म्हणायला हवी, कारण आज सूर्याचं दर्शन झालं. आजोबा हवं तर मी कान पकडतो, पण तुमच्या शैलीत शब्दांची शिक्षा नका न करू. शिक्षा? कसली शिक्षा? अरे मी तर तुला सूर्य म्हटलं. हो का? पण तुम्ही म्हटलेला हा सूर्य पावसाळ्यात न दिसणारा आहे हे मला कळत नाही का? आजोबा आय एम रिअली व्हेरी सॉरी. 2 दिवस झाले तुम्हाला येऊन मी तुम्हाला भेटूच शकलो नाही. अगदीच तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर मी सकाळी सूर्य बनून जो बाहेर पडायचो तो रात्री चंद्र बनून घरी यायचो. चालायचं. परकी माणसं आपली वाटू लागतात आणि आपली माणसं परकी वाटू लागतात. कामाच्या व्यापात भान राहत नाही. एकदा काम आपलंसं वाटू लागलं की घरच्या माणसांना आपण परके समजायला लागतो. असो, तुझं कोऱ्या पानांचं संशोधन कुठपर्यंत आलंय? ब्रह्माचं आणि शंकराचं पान मिळालंय, पण विष्णूचं पान शोधायला वेळच नाही मिळाला. खरं सांगू आजोबा, या रहस्याचा विचार स्वस्थ नाही बसू देत. खरंय. या घरात आल्यापासून मलाही एका रहस्याचा विचार स्वस्थ बसू देत नाहीये. त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न करतोय मी सतत. कोणतं रहस्य? समजेल. तुझ्या अस्वस्थपणा मागच्या रहस्याशी त्याचा संबंध असेल तर उत्तमच होईल. सगळी रहस्य एका मागोमाग एक उलगडत जातील. बाळशास्त्री हत्या प्रकरणी मी चौकशी करायला आलोय. सुलेखाचं काय? मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्ही. कदाचित सुलेखाही सापडेल. मी नोंदवलेल्या तक्रारीची फारच लवकर दखल घेतली तुम्ही. हे बघा मिसेस शास्त्री, जशी तुम्हाला सुलेखा हवे तशी ती आम्हाला सुद्धा हवे. का? अभिमानला निर्दोष सोडवणं कठीण होऊन बसलंय का? का त्याचा गुन्हा गळ्यात मारण्यासाठी सुलेखा सोडून कोणी मिळाला नाहीये तुम्हाला?
इन्स्पेक्टर, तुम्ही नक्की सुलेखा हरवल्याची चौकशी करायला आलायत का बाळशास्त्री हत्या प्रकरणी सुलेखाची चौकशी करायला आलायत? योगायोगाने दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नाहीये. तुम्ही जाणून बुजून या दोन्ही गोष्टींचा संबंध जुळवायचा प्रयत्न करताय, जो कधीच जोडला जाणार नाहीये. ते कळेल. मला एक सांगा, वॉर्डन अँड कंपनी या कंपनीचा मिस्टर बाळशास्त्री किंवा सुलेखाशी काही संबंध होता? बाळशास्त्रींचा तर नाहीच, पण सुलेखाचाही काही संबंध नाहीये. उगाच अंधारात दगड मारू नका. संबंध आहे मिसेस शास्त्री, कारण का आम्हाला तुमच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये एक CD मिळाली ज्यात ह्या कंपनीचे बिझनेस प्रपोजल्स आहेत. पुण्याच्या घरात? पुण्याच्या घरात तुम्ही काय करत होतात? आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे आम्हाला तुमच्या घराचं दार फोडून आत जावं लागलं. व्हॉट? आमच्या पुण्याच्या घरात तुम्ही? आम्हाला संशय होता म्हणून आम्ही शिरलो. संशयाच्या नावाखाली असं वागायचा परवाना मिळालेला असतो का पोलिसांना? तो आमच्या कारवाईचा भाग होता आणि गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पोलीस. माइंड युअर टंग इन्स्पेक्टर. व्हॉट यू मीन बाय गुन्हेगार? एक तर माझ्या बहिणीने कुठलाही गुन्हा केलेला नाही आणि ज्याने तो केलाय त्याला रेड हँडेड पकडून सुद्धा तुम्ही त्याला गुन्हेगार म्हणत नाही आहात. एक गोष्ट पुन्हा एकदा सांगते इन्स्पेक्टर, माझ्या नवऱ्याच्या खुनाचा आणि सुलेखा बेपत्ता होण्याचा काहीही संबंध नाहीये. ते कळेलच, कारण खून करणारे जनरली खून करूनच बेपत्ता होतात. बेपत्ता होणारे सगळेच खून करतात असं नाही ना? एनिवे, थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. आम्ही तुमच्या बहिणीला शोधून काढूच आणि मग मी तुम्हाला येऊन सांगतो तुमची बहीण बेपत्ता होती का फरारते. चहा. आज विचारणार नाहीस? आजही उशीर होणार का? आजपासून मी तुम्हाला हा प्रश्न नाही विचारणार. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच माहीत नाही आहे ते तुम्ही मला काय सांगणार? कामाचं ओझं इथे बसून नाही अनुभवता येत. निघालात की फोन करा. असे काय बघताय? तोच निरागसपणा, तोच समजूतदारपणा, तेच प्रेम. तू आहेस तशीच आहेस का? मीच बदललोय. शुभ्रा, तुला असं नाही ना वाटत की आता मी फक्त कामावरच प्रेम करतो? जाऊ दे, निघायला उशीर होतोय. आज निघायला उशीर झाला तरी यायला उशीर नाही होणार मला. आज मी लवकर घरी येतो. आपण बाहेर जेवायला जाऊया. भरपूर गप्पा मारायच्या आहेत मला आणि एक महत्त्वाची गोष्टही सांगायची.
हां बोल काकू. काकू काकू काय झालं? आधी तो विक्रांत भोसले आला होता रे इकडे. काय? तू 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 आधी शांत हो. तू काय म्हणाला तुला? आधी तो म्हणाला बाळचा खून सुलेखाने केला असण्याची शक्यता आहे, म्हणून ती बेपत्ता नाहीये, फरारी आहे. आय सी. कोर्टाची तारीख जशी जवळ यायला लागली तशी यांची नाटकं सुरू झाली. भाईला फितवून बघण्याचा प्रयत्न केला, तो फसला ना त्यांचा, म्हणून आता हे नवीन नाटक सुरू केलंय त्यांनी. त्यांना अजून माहित नाहीये हे सगळं किती महागात पडणार आहे त्यांना. हे बघ पूनम काकू, तू अजिबात काळजी करू नकोस. सुलेखाला काहीही होणार नाही. थांब, मी तिकडे येतो. कधी कधी मला असं वाटतं वहिनी की आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना, मग ती चांगली असो किंवा वाईट, सगळंच विधिलिखित असतं. खरं सांगू शुभ्रा, नशीब, भाग्य या गोष्टींवर माझा फारसा कधीच विश्वास नव्हता. माणसाचं नशीब त्याच्या हातांवरच्या रेषा नाही, त्याची इच्छाशक्ती ठरवते, या मताची होते मी. पण मध्यंतरीच्या काळात कसलीच इच्छा उरली नव्हती, आणि ती पूर्ण करण्याची शक्ती सुद्धा. बाबांचे आणि यांचे वाद, माझी आणि यांची भांडणं, यांची चिडचिड. आता तुम्ही तो कसलाही विचार करू नका वहिनी. आता फक्त पुढे बघायचं. भाईंच्या पत्रिकेत परदेश गमनाचा योग आलाय ना. अगं आधीच आला असता तो, पण यांचं लक्ष सरंजामे का सरंजामे. काल मी खूप खोदून विचारल्यानंतर यांना आठवलं, यांच्या दुबईमधल्या एका मित्रानं मागच्या वर्षी यांना विचारलं होतं दुबईमध्ये येतोस का म्हणून. तिकडे रिअल इस्टेट मॅनेजर हवा होता म्हणे. पण आता दुबईला कुठे जायचं, नंतर बघू म्हणून यांनी त्यावेळेस टाळलं. काल हे सगळं आठवल्यानंतर त्या मित्राचा नंबर शोधण्यासाठी घर पालथं घातलं यांनी. मला आदिनाथ नेहमी म्हणतात, भाईंनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ती तडीच गेलीच पाहिजे. हाच उत्साह शेवटपर्यंत टिकू दे म्हणजे झालं. आज पासपोर्टच्या कामासाठी गेले. त्यांचा एक मित्र आहे म्हणे, त्याची प्लेसमेंट एजन्सी आहे, त्याच्याबरोबर उद्या मीटिंग आहे. खरं सांगू शुभ्रा, हे सगळं फक्त बाबांमुळे झालं. सोनाराने कान टोचावे म्हणतात ना, ते असं. पण हे असं सगळं चांगलं घडायला लागलं ना, की उगाचच भीती वाटायला लागते. आता कसली भीती? ह्यांचा स्वभावच असा आहे. ह्यात जरा कुठे मनाविरुद्ध घडलं ना, यांचा उत्साहच मावळतो. असं काहीही होणार नाहीये वहिनी. काही योग जुळून यावे लागतात. एरवी एखाद्याला कितीही वाटलं तरी परदेशी जायची संधी येत नाही. इथे सगळंच जुळून आलंय. मी तुम्हाला सांगते वहिनी, पासपोर्ट हातात मिळताच महिन्याभरात भाई फॉरेनला असतील. तुझ्या तोंडात साखर पडू. आता नाही वाटत आधी याच्या पुढे काही पॉझिटिव्ह घडेल असं. काकू,
नाही रे, नशिबाने साथ देणं सोडून दिलं. बाळच्या बाबतीत हे असं काहीतरी घडलं. सुलेखाचा काही पत्ताच लागत नाही. काकू काकू सुलेखा सुखरूप आहे. आय मीन असेल, म्हणजे ती जिथे कुठे असेल सुखरूप असेल. कुठे असेल आधी? काय झालंय तिला? कोणी किडनॅप केलंय, पळवून नेलंय, अजून काहीतरी झालंय? खूप नको नको ते विचार येतात म्हणून. काकू तू नको काळजी करूस. मी सांगतोय ना, सुलेखा नक्की येईल परत. आणि आणि तू एवढा निगेटिव्ह विचार का करतेस? हे पण वकिलांना सुद्धा खात्री आहे की अभिमानला आता कोणीही वाचवू शकणार नाही. त्याला रेड हँडेड पकडलंय. काकू बाळ काकाला नक्की न्याय मिळेल. आधी कदाचित असं तर नसेल. बाळच्या खुनाचे सगळे पुरावे सुलेखाकडे आहेत म्हणून पोलिसांनीच दिला. काहीतरीच काय बोलतेस? नाही, माझी खात्री आधी. पोलिसांचा या केसकडे बघण्याचा जो अप्रोच आहे त्यावरून मला खात्री आहे. अरे तो अभिमान बोलत नाही म्हणजे काय? भल्या भल्याना बोलतं करतात ते पोलीस. आज कसा बोलत नाही? यशवंतराव सरंजामेचा मुलगा आहे ना तो. तो बोलत नाहीये, नाही त्याला बोलू द्यायचं नाहीये. त्याला सोडवण्यासाठी ना हे सगळेजण कुठल्याही थराला जाऊ शकतात. मला तर नक्की वाटतंय पोलिसांनी सुलेखाला पकडलं आणि तिच्या तोंडून खुनाची कबुली करून घेतल्याशिवाय मी सोडायचे नाही तिला. हे काय झालं रे आधी? खूप साधी रे सुलेखा. हे काय झालं? काकू आवर स्वतःला. सुलेखाला काही होणार नाही. मी सांगतोय तुला, ती स्वतःहून फोन करेल तुला. आय नो विक्रांत, हिअरिंगची डेट आठवड्यावर आली आहे, तरी तू खूप शांत आहेस. व्हॉट्स युअर प्लॅन विक्रांत? गेली 6 वर्ष डिपार्टमेंटमध्ये काम करतोय मी विराज. रचलेले सापळे आणि रचलेले प्लॅन्स कधीही फेल गेले नाहीत. सगळ्या संभाव्य गोष्टी लक्षात ठेवून जसा प्लॅन आखला होता, सगळं अगदी तसंच घडतंय. योगायोग नाही विराज, एवढ्या मोठ्या प्लॅनिंगमध्ये मी योगायोगांवर डिपेंड राहत नाही. आणि अशा बाबतीत योगायोग घडवून आणायचे असतात. This date is one of my biggest steps towards my plan. गुड. व्हॉट नेक्स्ट विक्रांत? पहिली स्टेप सक्सेसफुल झाली की मग पुढच्या स्टेपचं टेन्शन नसतं विराज. जस्ट वेट अँड वॉच. हां बोल आधी.
सुलेखा, आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. पास झाला आता. तू पूनम काकूला फोन करणार आहेस की मी तिला सगळं सांगून टाकू? मला तिची अवस्था आता नाही बघवत आहे. तू तू का गेला होतास तिथे? 9 दिवसानंतर अभिमानचं हिअरिंग आहे कोर्टात. म्हणजे तो तो बोलायला लागला? मला माहित नाही, पण तू जर पूनम काकूशी बोलली नाहीस तर तिची खूप वाईट अवस्था होईल इतकं मला माहिती. फायदा तू आहेस कुठे आता? तुझ्या जागेची व्यवस्था करेपर्यंत दुसरीकडे कुठेही जाऊ नकोस असं सांगितलं होतं ना मी तुला. मी जर आणखीन काही तास तिथे थांबले असते ना तर त्या घरात माझी डेड बॉडी सापडली असती दीला. सुलेखा, तो हरामखोर विक्रांत भोसले माझ्या घराचं दार फोडून घुसला असणार. सुलेखा, तुझ्या घरात मी माझी एक सीडी विसरलो. काय?